हॅलो डिअर स्टुडंट्स, ॲकॅडमिक इयर 2022-23 या वर्षी म्हणजेच आपलं जे शैक्षणिक वर्ष आहे ह्या वर्षी देखील तुम्हाला गेल्या वर्षीसारखा ब्रिज कोर्स असणार आहे. ह्याच्याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन सांगणारा व्हिडिओ आपण काल बघितलेला होता. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की दिनांक 21 पासून 25 पर्यंत तुम्हाला प्रत्येक इयत्तेच्या प्रत्येक विषयासाठी ह्या पद्धतीची प्रिपरेटरी टेस्ट किंवा प्रिपरेटरी ब्रिज कोर्स ज्याला म्हटलेला आहे त्याला प्री टेस्ट असं नाव आहे. तर प्रत्येक विषयासाठीची ही प्री टेस्ट तुम्हाला द्यायची असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 30 मिनिटाचा हा टाईम असणार आहे. 13 मार्क्स आहेत त्याच्यासाठी सायन्स 2 साठी आणि असाच सायन्स 1 चा देखील एक पेपर आहे. आता आपण जो डिस्कस करत आहोत सायन्स 2 चा पेपर, लगेचच मी तुम्हाला सायन्स 1 साठीचा पण हा प्री टेस्टचा जो टेस्ट आहे पेपर्स आहे ते मी अपलोड करत आहे. आता इथं मी दिसणं महत्त्वाचं नाही, त्यामुळे मी इथे जस्ट तुम्हाला क्वेश्चन्स आणि आन्सर्स काय आहेत म्हणजे तुम्हाला हे जे विचारलेले क्वेश्चन्स आहेत ते इथं रेड फॉर्ममध्ये दिसतील. जसं की तुमचा पहिला क्वेश्चन आहे 3 मार्कांसाठीचा, ज्याच्यात तुम्हाला फिल इन द ब्लँक्स विचारलेला आहे. क्रोमोझोम्स आर मेनली मेड अप ऑफ न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन्स. हिस्टोन नावाचे प्रोटीन्स असतात इथे. तर त्या हिस्टोन नावाच्या प्रोटीन्सपासून हा DNA जो क्रोमोझोम जो आहे तो बनलेला आहे. ऑड वन आउट ह्याच्यामधला फ्रॉग आहे, बिकॉज फ्रॉग हा ॲम्फिबियन आहे. बाकीचे जे आहेत ते सगळे ॲम्फिबियन्स नाहीत. ह्युमन्स असतील, फॉक्स असतील, आऊल असतील वगैरे. हां, ह्याच्यामधला आऊल मग तुम्ही बर्ड असं पण म्हणू शकता. बर्ड आहे, वेगवेगळे लॉजिक लावू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये. आऊल हा बर्ड आहे, बाकीचे मग ॲनिमल्स आहेत असं पण आपण म्हणू शकतो, किंवा अजून काही लॉजिक्स तुम्ही ह्याच्यामध्ये लावू शकता. परंतु इथे जे लॉजिक आहे फ्रॉग हे ॲम्फिबियन आहे, बोथ लँड अँड वॉटरमध्ये लिहितो, हे मी लॉजिक इथं यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर सिम्पल टिश्यू मेरिस्टेमॅटिक आहे आणि कॉम्प्लेक्स टिश्यू झायलेम येतो. त्याच्यानंतर नॅफ्थॅलिन बॉल्स हे जेव्हा आपण कपड्यांच्यामध्ये ठेवतो तर ते कालांतराने उडून जातात. तर त्याच्या मागचं रिझन काय असेल असं विचारलेलं आहे. तर हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत की ज्याचं सब्लिमेशन होतं. सब्लिमेशन म्हणजे डिरेक्टली दे गेट कन्वर्टेड इनटू व्हेपर. सॉलिडचं कन्वर्जन डिरेक्टली व्हेपरमध्ये होतं. तर हे जेव्हा आपण ठेवतो कपड्यांच्यामध्ये कशासाठी ठेवतो तर मॉथ्स आणि अदर इन्सेक्ट्स ह्याचा अटॅक होऊ नये, ते जास्त काळ टिकून राहावेत, ह्यासाठी आपण नॅफ्थॅलिन बॉल्सचा यूज करतो. आता हे जेव्हा खूप दिवस ठेवल्यानंतर किंवा हवेशी जेव्हा त्याचा कॉन्टॅक्ट येतो तर तेव्हा त्याचे व्हेपर्स फॉर्म होतात आणि जे हवेमध्ये नंतर विरून जातात आणि ह्या कारणामुळे हे जे नॅफ्थॅलिन बॉल्स आहेत ते उडून जातात असं आपण ह्याचं उत्तर सांगू शकतो. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ह्या दोघांच्या मधला डिफरन्स इथे सांगितलेला आहे. हा देखील तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर स्टडी द फिगर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ही तुम्हाला पिरॅमिड ऑफ एनर्जीची डायग्राम दिली आहे, त्याच्यावरती बेस्ड क्वेश्चन्स आहेत की विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी. तर सूर्य हा आहे, सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी. व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ एनर्जी. म्हणजे जी एनर्जी आपल्याला सनपासून मिळते ती पुन्हा सनपर्यंत उलटी जात नाही आणि म्हणून हा जो फ्लो ऑफ एनर्जी आहे तो कोणत्याही इकोसिस्टममध्ये वन वे फ्लो असतो. त्याच्यानंतर स्पायरोगॅराची डायग्राम काढून त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स लिहायला सांगितल्यात. ही डायग्राम तुम्हाला सोपी आहे, ही काढायची आहे. आणि मग त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये ग्रीन फिलामेंटस फ्री फ्लोटिंग अल्गी आहे, जो क्रिप्टोगॅम सब किंगडममध्ये येतो. डिव्हिजन त्याची थॅलोफायटा येते. पॉन्ड्समध्ये, डिचेसमध्ये, स्प्रिंग्समध्ये म्हणजे कोणत्याही वॉटरच्या बॉडीजमध्ये तुम्हाला शक्यतो गोड्या पाण्यामध्ये ज्याला म्हणतो आपण त्याच्यात हा स्पायरोगॅरा दिसून येतो. फिलामेंटस बॉडी असते त्याची, अनब्रँच्ड आहे. सिलेंड्रिकल सेल्स असतात आणि प्रत्येक सेलमध्ये सेल वॉल असते. हे काही बेसिक झाले. न्यूक्लियस असतो त्याच्यामध्ये सेंटरला. क्लोरोप्लास्ट स्पायरली अरेंज्ड क्लोरोप्लास्ट असतो ह्याच्यात. थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स आहेत आणि पायरिनॉइड्स नावाचे स्ट्रक्चर्स आहेत. हे सगळे पॉईंट्स तुम्ही त्याच्या आन्सरमध्ये मेन्शन करायचे. नेम राईट द नेम्स अँड फंक्शन ऑफ ग्रोथ हार्मोन्स इन प्लांट्स. प्लांट्समध्ये 4 प्रकारचे मेन ग्रोथ हार्मोन्स ऑक्झिन, जिबर्लिन, सायटोकायनिन, ॲब्सेसिक ॲसिड. ऑक्झिन जो आहे तो सेल एनलार्जमेंटसाठी, जिबर्लिन स्टेम इलॉंगेशन, सायटोकायनिन सेल डिव्हिजन आणि ॲब्सेसिक ॲसिड विल्टिंग आणि रिटार्डेशन ऑफ ग्रोथ. क्रोमोझोम म्हणजे काय तर जो न्यूक्लियसमधला स्ट्रक्चर जो हेरिडिटरी कॅरेक्टर्स कॅरी करतो फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन त्याला क्रोमोझोम म्हणतात. तो मेनली न्यूक्लिक ॲसिड मगाशी जे सांगितलं DNA आणि प्रोटीन्स, हिस्टोन नावाच्या प्रोटीन्सपासून बनलेला असतो. ह्याच्यामध्ये जे मेन जीन्स असतात ती सगळी इन्फॉर्मेशन कॅरी करतात क्रोमोझोममधले. प्रत्येक स्पेसीमध्ये असणाऱ्या क्रोमोझोमचा नंबर हा युनिक असा असतो. नॉर्मल जो क्रोमोझोम आहे तो डंबेल शेप दिसतो आणि म्हणजे हा जो पार्ट आहे क्रोमोझोमचा हा डंबेल शेप्ड असतो. मधला जो रिजन आहे हा गोल, ह्याला प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन म्हणतात किंवा त्याला सेंट्रोमियर असं नाव आहे. हा सेंट्रोमियरमुळे तुमच्या पूर्ण जो क्रोमोझोम आहे त्याचे 2 पार्ट्स पडतात. पहिली वरची आर्म आहे ते P आर्म, दुसरी आहे ती Q आर्म. त्याच्यानंतर ह्या
क्रोमोझोम्सचे वेगवेगळे टाईप्स, आता ह्याच्यामध्ये सेंट्रोमियरची पोझिशन काय आहे ह्याच्या वरती मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक आणि टिलोसेंट्रिक हे 4 प्रकार येतात. त्यांची माहिती इथं दिलेली आहे आणि ही डायग्राम काढायची आहे. एनी वन, आता 5 मार्कांचा प्रश्न आहे. प्रिन्सिपल्स ऑफ सॉलिड वेस्ट, एनी 5 दिलेत, मी तुम्हाला इथं सगळेच दिलेत जे आपल्याला 7 प्रिन्सिपल्स होते ते. तर रियूज, रिफ्यूज, रिसायकल, रिथिंक, रिड्यूस, रिसर्च आणि रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस असा हा हे 7 R प्रिन्सिपल्स आहेत. त्याच्यानंतर राईट द नेम्स ऑफ फॉलोइंग टिश्यूज, जे माउथच्या इनर लायनिंगमध्ये असतात ते स्क्वॅमस इपिथेलियम, जे मसल्स आणि बोन्स जॉईन करतात ते टेंडन्स, हाईट प्लांटची इन्क्रीज करण्यासाठी जे टिश्यू रिस्पॉन्सिबल असते तो आहे अपायकल मेरिस्टेम. त्यानंतर गर्थ म्हणजे जाडी, थिकनेस वाढवण्यासाठी जो रिस्पॉन्सिबल असतो तो लॅटरल मेरिस्टेम आणि वॉटर आणि मिनरलच्या कंडक्शनसाठी जो आहे तो झायलेम. सो हे झाले या सायन्स 2च्या पेपरमधले सगळे इम्पॉर्टंट प्री टेस्टमधले क्वेश्चन्स. होपफुली इट विल हेल्प यू. ह्याची जी PDF आहे ही लवकरच तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती मिळून जाईल. आत्ता त्याचं अपलोड होण्याचं काम चालू आहे. इट विल टेक सम टाईम. सो तात्पुरतं तुम्हाला हवं असेल तर हे रेफर करा. तुम्हाला पूर्ण क्वेश्चन आन्सरची PDF आज दुपारपर्यंत मिळून जाईल. ठीक आहे, इथेच थांबूयात. लगेचच तुम्हाला पुढचा पण पार्ट अपलोड करते सायन्स 1चा, तसंच 9th आणि 8th स्टँडर्डचे पण प्री टेस्टचे आन्सर्स क्वेश्चनसहित अपलोड करणार आहे. तुमचे कोण फ्रेंड्स असतील, रिलेटिव्स असतील त्यांच्यासोबत देखील शेअर करा. ठीक आहे, थँक्यू सो मच.